काका पुतण्याचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक काका आणि त्यांचे पुतणे यांचं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलं, परंतु सर्वात जास्त महाराष्ट्राला लोकप्रिय असलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा फिरवणारे असे दोन प्रमुख काका पुतण्यांचे जोडे या महाराष्ट्राला माहीत आहेत। त्याच्यापैकी पहिलं जोडपं म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे, तर दुसरे काका पुतण्यांची जोडी म्हणजे दस्तूरखुद्द शरद पवार आणि अजित पवार। या दोन पुत्र्यामध्ये पॉवरफुल कोण ही सुद्धा चर्चा महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये होत असते। तर आपण जाणून घेऊया दोघांचेही काही बेसिक स्ट्रॉंग पॉइंट आणि त्यांच्या राजकारणावरची असलेली पकड। सुरुवात प्रथम आपण करूया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सद्यस्थितीचे अजित पवार गटाचे अजित पवार महाराष्ट्राच्या दीर्घकालीन राजकारणामध्ये सत्ता भोगलेले नेते म्हणजेच अजित पवार। अगदी जिल्हा परिषद सदस्यापासून सुरुवात केलेले अजित पवार आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्रीपद असा दीर्घकालीन प्रशासनावरती प्रवास राहिलेले नेते म्हणजेच अजित पवार आहेत। अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत। प्रशासनावरती मजबूत पकड, साखर कारखानदारीमध्ये कार्यरत असलेल्या नेत्यांवरती असलेलं नेतृत्व, त्याचबरोबर कृषी, ग्रामीण महाराष्ट्र, त्याचबरोबर सहकार या क्षेत्रामध्ये दिलखुलासपणे त्या ठिकाणी कार्य करणारं नेतृत्व म्हणून अजित पवार यांच्याकडे ओळखलं जातं। तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र, मराठी अस्मिता, कट्टर हिंदुत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढच्या जनरेशनमध्ये महाराष्ट्रात प्रत्येक समस्येला भिडवण्याची ताकद असलेले नेतृत्व म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं। दुसऱ्या बाजूला आपण जर का पाहायला गेलं तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रस्थापित कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा गट नाही, मात्र अजित पवार यांच्याकडे प्रस्थापित कृषी, साखर कारखाने, सहकार संस्था यांचा गट असलेला एक प्रस्थापित अशा नेत्यांची मोळी अजित पवार यांच्या दिमतीला आहे। दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्याकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील सर्वाधिक TRP आणि लोकप्रियता असलेला, शिखराला लोकप्रियता पोचलेला नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं। तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे आपल्या स्थानिक पदाधिकारी, त्याचबरोबर बेरजेचं राजकारण करून आपली सत्ता ते नेहमी टिकवत आलेले आहेत। त्याचबरोबर राज ठाकरे यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही, तर त्याचबरोबर कोणतेही प्रशासनिक त्याचबरोबर सरकारी पद त्या ठिकाणी आजपर्यंत घेतलं नाही। तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा विचार असा आहे की सत्तेतूनच समस्या सुटू शकतात आणि त्यामुळे सत्तेत राहणं हे गरजेचं आहे, अशा पद्धतीची भूमिका अजित पवार यांची राहिलेली आहे। राज ठाकरे हे कोणतेही सत्तेत नसताना रस्त्यावरती उतरून प्रत्येक समस्येवरती आणि प्रत्येक एखाद्या मुद्द्यावरती सरकारला निर्णय बदलण्यास किंबहुना निर्णय घेण्यास भाग्य पाडण्याची ताकद राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे या पक्षामध्ये आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार हे वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेले आहेत, काही काळ सोडता ते महाराष्ट्राच्या सत्तेतील केंद्रबिंदू राहिलेले आहेत। परंतु दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना 2006ला केली, तेथून आज तागायत 18 वर्ष झालं। मनसे हा कोणत्याही सत्तेत नसताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज ठाकरे यांनी विरोधात असताना सुद्धा वाढवून दाखवलेला आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवार हे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या पद्धतीने बघायला गेलं तर ज्येष्ठ नेतृत्व असून सुद्धा अजित पवार यांना आजपर्यंत मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार करता आलेलं नाही। तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये भावी मुख्यमंत्री होऊ शकतात अशा पद्धतीचे बॅनर त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात येतात। अजित पवार यांच्या उत्पन्नाचं स्रोत हे साखर कारखानदारी, त्याचबरोबर शेती, त्याचबरोबर वेगवेगळे त्यांचे उद्योगधंदे आहेत। दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांचे उद्योग आणि इन्कम सोर्स हे कोणतीही शिक्षण संस्था किंवा सहकारी साखर कारखाने नसून ते मुंबईतील एक ख्यातनाम आणि प्रसिद्ध असे बिल्डर आहेत। वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपन्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या चित्रपट बनवणाऱ्या कंपन्यामध्ये राज ठाकरे त्यांच्या पार्टनरशिप आहेत। अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील हे दोन पुतणे सर्वाधिक चर्चेत जाणारे पुतणे आहेत। त्याच्यामध्ये अजून एक विशेष म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून ज्यावेळेस बंड केलं आणि 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि महायुतीसोबत जाऊन त्यांनी सत्ता स्थापन केली, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचे आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणाहून एकही आमदार किंवा एक साधा नगरसेवकही न फोडता त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। हे जरी असे असले तरी अजित पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे
त्याचबरोबर राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे। दोघांच्या पॉवरचा जर का अंदाज घ्यायचा झाला तर महाराष्ट्राच्या प्रशासनिक राजकारणामध्ये अजित पवार यांची ताकद ही राज ठाकरेंपेक्षा 2 पावलं तरी नक्कीच जास्त आहे। परंतु दुसऱ्या बाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अफाट आणि अचाट असलेली लोकप्रियता, देशाच्या राजकारणावरती असलेला त्यांचा होल्ड, महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख राजकारणी मंडळींसोबत असलेली त्यांची मैत्री, त्याचबरोबर शून्यातून येऊन विश्व निर्माण केलेले राज ठाकरे यांच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्याविषयी असलेला गुडविल हे राज ठाकरे यांचे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत। हे असे असले तरी दोघांचे राजकारण आणि दिशा मात्र वेगळे आहेत, इतकंच नक्की।